महाराष्ट्रातील कमीत कमी 10 मंत्री महोदयांनी मला विचारणा केली। 60-70 आमदारांनी मला फोन करून पाठिंबा दिला। मी त्यांना सांगितलं, साहेब अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणारा हा तुमचा मावळा नाही, कारण या मावळ्यामागे ही लाखोनी जनसमुदाय या संगमनेर तालुक्यातला समुदाय आहे। त्यामुळे मित्रांनो, गणपती उत्सव आहे, आपल्याला शांततेत साजरा करायचा आहे। मी सांगितलं होतं त्या दिवशी का कोणाच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ माझ्याशी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्र्यांची। त्यांनी वेगळा ट्रेंड केला। त्यांनी कार्यकर्त्याला न हात लावता आमदाराला हात लावायचा प्रयत्न केला, परंतु फक्त गणेश उत्सवामुळे आम्ही बी बांगड्या घातलेल्या नाही। परंतु संगमनेर जनतेने जी दहशत मोडून काढून आम्हाला ही संधी दिली, त्या संधीचं सोनं करण्यासाठी आणि या जनतेसाठी 2 पावलं मी मागे येण्याची तयारी ठेवलेली आहे। परंतु माझ्या कार्यकर्त्यांवर जर काही हमला झाला तर पहिल्यांदी कार्यकर्त्याच्या आधी तुम्हाला माझ्याशी संघर्ष करावा लागेल याची या निमित्ताने आठवण करून देतो। आपण सर्व रात्री सुद्धा मोठ्या संख्येने तिथं आला होता। कार्यकर्त्यांमध्ये तरुणांमध्ये खूप मोठा रोष होता। त्यावेळेस सुद्धा आपण सगळ्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन कुठलाही अतिरेक उद्रेक होऊन दिला नाही, त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे। आत्ता सुद्धा आपण हजारोच्या संख्येने कुठली गाडी घोडं न पाठवता प्रत्येक वेळेस माझ्या प्रेमाखातीर येत असता, त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे। आपल्या सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती असंच राहील ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करतो, जे असे लोक दुर्बुद्धीने वागताय त्यांना सुद्धा सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्हाला पाठिंबा दिला, परंतु आता गणेश उत्सव सुरू आहे। आपल्याला कुठल्याही प्रकारची शांततेचा भंग करायचा नाहीये। मी रात्रीच सांगितलं होतं, गाव बंद करायचं नाही, मोर्चा काढायचा नाही, आंदोलन करायचं नाही। माझ्यावरती हल्ला होऊन तुमचा भाऊ तुमचा मुलगा 1 इंच सुद्धा जागेवर हलणार नाही, माघार घेणार नाही। कारण माझ्या मागे आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल, राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असेल, व आपल्या सर्वांचे दैवत आपल्या संगमनेर तालुक्याचं पालकत्व ज्यांनी खऱ्या अर्थाने घेतलंय ते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल। आपल्याला विकासाचं राजकारण करायचंय आणि हे विकासाचं राजकारण करताना असा प्रयत्न होईल, त्याला कुणी बळी पडायचं नाही, घाबरून जायचं नाही। कारण यापुढं मी परवा सांगितलं होतं, शिंदे साहेब आले त्यावेळेस शिंदे साहेबांची सभा सुद्धा संगमनेरातनं भूतो न भविष्य अशी रॅली झाली, सभा झाली। त्यावेळेस साहेब लंडनला होते, परंतु साहेब आणि मी रोज फोनच्या माध्यमातून संपर्कात होतो। त्याबाबत सुद्धा काही मी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या सभेमुळे काही जणांच्या पायाखालची वाळू सरकली।